नमस्कार. सक्सेस पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 26 ते 31 डिसेंबर 2024 यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाने बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 2, भारताची महिला वेटलिफ्टर मार्टिना देवी यांनी आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे रौप्य. प्रश्न 3, भारतातील पहिल्या बायोबिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर झाले आहे? उत्तर आहे 44. प्रश्न 4, कोणत्या राज्य सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम लागू करण्यासाठी करार केला आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश आणि मणिपूर. प्रश्न 5, आरिफ मोहम्मद खान यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 6, कोणत्या राज्यातील केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 7, देशातील पहिला डिजिटल म्युझियम अभय प्रभावना कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे? उत्तर आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर परवडी गावात याची स्थापना झाली आहे. प्रश्न 8, 86वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आहे एम रघु. प्रश्न 9, 86वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे बंगळुरू. प्रश्न 10, न्यायमूर्ती गुहानाथन नरेंद्र यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 11, भारताच्या पहिल्या बायोबिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 12, 30 डिसेंबर 2024 रोजी इस्रो कोणत्या रॉकेटद्वारे स्पॅडेक्स मिशन लॉन्च करणार आहे? उत्तर आहे PSLV-C-60. प्रश्न 13, अजय कुमार भल्ला यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे मणिपूर. प्रश्न 14, राष्ट्रपतींकडून घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालांची नेमणूक करण्यात येते? उत्तर आहे 155. प्रश्न 15, मिझोराम राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे विजय कुमार सिंह. प्रश्न 16, कोणत्या मंत्रालयाद्वारे जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड लॉन्च करण्यात आले आहे? उत्तर आहे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स. प्रश्न 17, वीर बाल दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 26 डिसेंबर. प्रश्न 18, राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे 17. प्रश्न 19, राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांचा समावेश आहे? उत्तर आहे 2. प्रश्न 20, कोणता देश सर्वाधिक वृद्धांचा देश बनला आहे? उत्तर आहे दक्षिण कोरिया. प्रश्न 21, ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारण्यास कोणत्या देशाने मंजुरी दिली आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 22, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे? उत्तर आहे रक्षा मंत्रालय. प्रश्न 23, भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले. ते किती वेळा भारताचे पंतप्रधान होते? उत्तर आहे 2 वेळा. प्रश्न 24, देशाच्या महसूल सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे आरुणिश चावला. प्रश्न 25, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने कोणत्या वेबसाईट आणि ॲपचा शुभारंभ केला आहे? उत्तर आहे राष्ट्रपर्व. प्रश्न 26, डॉक्टर मनमोहन सिंग हे RBIचे कितवे गव्हर्नर होते? उत्तर आहे 15वे. प्रश्न 27, ऑल स्ट्रीट जर्नलने कोणत्या राज्याचा गो टू ग्लोबल डेस्टिनेशन फॉर
2025 यादीमध्ये समावेश केला आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 28. कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारण्यास चीन देशाने मंजुरी दिली आहे? उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. प्रश्न 29. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणत्या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले? उत्तर आहे 1985 ते 87. प्रश्न 30. एसाके वालू एके यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली आहे? उत्तर आहे टोंगा. प्रश्न 31. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? उत्तर आहे 1987. प्रश्न 32. मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? उत्तर आहे मालडोवा. प्रश्न 33. डॉक्टर मनमोहन सिंग हे कोणत्या काळात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते? उत्तर आहे 1998 ते 2004. प्रश्न 34. सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचा शुभारंभ कोणी केला आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न 35. अमिताभ चटर्जी यांची कोणत्या बँकेच्या MD आणि CEO म्हणून निवड झाली आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर बँक. प्रश्न 36. $1 किंमत किती रुपये झाली असून हा रुपयांचा सार्वकालिक निच्चांक ठरला आहे? उत्तर आहे 85.50%. प्रश्न 37. मेलबॉर्न क्रिकेट क्लब ने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानद सदस्यत्व बहाल केले आहे? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न 38. भारत आणि श्रीलंका यांच्यात द्विपक्षीय नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 39. फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा कोण पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे? उत्तर आहे आयुष्मान खुराना. प्रश्न 40. RBI ने वित्तीय क्षेत्रात AI चा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? उत्तर आहे पुष्पक भट्टाचार्य. प्रश्न 41. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधनानंतर केंद्र सरकारने किती दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे? उत्तर आहे 7 दिवसाचा. प्रश्न 42. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचे नाव काय आहे? उत्तर आहे चेंजिंग इंडिया. प्रश्न 43. एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? उत्तर आहे 33. प्रश्न 44. एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर आहे दोहा. प्रश्न 45. 45वी प्रगती मीटिंग कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न 46. नुकत्याच किलाउआ ज्वालामुखीचा स्फोट झाला असून तो कोणत्या देशात आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 47. एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? उत्तर आहे 7. प्रश्न 48. पंतप्रधान स्वामित्व योजनेद्वारे किती लाखांपेक्षा जास्त कार्ड वितरित केले जाणार आहेत? उत्तर आहे 50. प्रश्न 49. अटल युवा महाकुंभचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे लखनौ. प्रश्न 50. कोणत्या संस्थेने 2025 हे AI वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे AICTE म्हणजेच अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद. प्रश्न 51. कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात लोसर उत्सव साजरा करण्यात येतो? उत्तर आहे लडाख. प्रश्न 52. 18वा सुवर्ण किरण सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे भारत आणि नेपाळ. प्रश्न 53. कोणत्या कालावधीत भारत आणि नेपाळ यांच्यात 18वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे 31 डिसेंबर ते 13 जानेवारी. प्रश्न 54. भारत आणि नेपाळ यांच्यात कितवा सूर्यकिरण अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे 18वा. प्रश्न 55. कावेरी इंजिन कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे? उत्तर आहे DRDO. प्रश्न 56. सुझुकी मोटार कंपनीचे माजी चेअरमन ओसामू सुझुकी यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते? उत्तर आहे 2007. प्रश्न 57.
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये किती टक्के महिलांनी मतदान केले आहे? उत्तर आहे 65.78. प्रश्न 58. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत आसाम राज्यातील धुबरी येथे सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे? उत्तर आहे 92.3. प्रश्न 59. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान कुठे झाले आहे? उत्तर आहे श्रीनगर. प्रश्न 60. नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज NABL च्या चेअरमनपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे डॉक्टर संदीप शहा. प्रश्न 61. भारताची दिग्गज बुद्धिबळपटू पुनेरी हम्पी हिने कितव्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे? उत्तर आहे दुसऱ्यांदा. प्रश्न 62. भारताची दिग्गज बुद्धिबळपटू पुनेरी हम्पी हिने कोणत्या देशाच्या इरिन सिकंदरचा पराभव करत दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे? उत्तर आहे इंडोनेशिया. प्रश्न 63. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने किती कसोटी बळींचा टप्पा पूर्ण केला आहे? उत्तर आहे 200. प्रश्न 64. कोणत्या संस्थेने शॉकवेव्ह सिरिंज सुई विकसित केली आहे? उत्तर आहे IIT मुंबई. प्रश्न 65. कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा पूर्ण करणारा जसप्रीत बुमराह कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे? उत्तर आहे 12वा. प्रश्न 66. चेंगदू J-36 विमान कोणत्या देशाने विकसित केले आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 67. ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा कोण तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे? उत्तर आहे नितीश रेड्डी. प्रश्न 68. कोणत्या देशाच्या 722-16 या विमानाच्या अपघातात 179 जण ठार झाले आहेत? उत्तर आहे दक्षिण कोरिया. प्रश्न 69. कोणत्या ठिकाणी पेंगोंग सरोवराच्या किनारी 14,300 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? उत्तर आहे लडाख. प्रश्न 70. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 200 विकेटचा टप्पा गाठणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे? उत्तर आहे जसप्रीत बुमराह. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.